हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर चला आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि गाईज आता आपण आलोय रत्नागिरीमध्ये कराटेश्वर मंदिर येथे आलोय. आणि आपण त्या मंदिरात श्री महादेवांचं दर्शन घेणार आहोत. आणि समोरील व्ह्यू आहे ना गाईज, बघू शकता तुम्ही, एक नंबर मस्त समुद्राच्या किनारी मंदिर आहे, बघू शकता. आणि इथला व्ह्यू आहे ना, मस्त वाटतं. चला चला चला, मस्त पक्ष्यांचा किलबिलाट सुद्धा आणि समुद्राच्या लाटांचा आवाज सुद्धा येतोय. गाईज समोरच पहिला श्री गणपतींचा मंदिर लागतो, तिथे सुद्धा आपण दर्शन घेणार आहोत. गणपती बाप्पा मोरया. आणि गाईज इथून बाहेरून तुम्ही मंदिराचा परिसर पाहू शकता, खूप भारी वाटते. आता आपण मंदिरात आतमध्ये प्रवेश करणार आहोत. आणि एकदम प्राचीन मंदिर आहे, श्री कराटेश्वर मंदिर. गाईज लोक आले आपले दर्शन घेऊन. आणि आतमध्ये सुद्धा बघू शकता, खूप भारी. हो वाव, वाटतं ना प्राचीन मंदिर, कडक एकदम. गाईज आता आपण मस्त आहे की समुद्राच्या लाटांचा आनंद घेणार आहोत. आणि गाईज इथे समोरच कुंड सुद्धा आहे. आणि गाईज हा नॅचरल वॉटर, नैसर्गिक पाणी बघू शकता तुम्ही. गाईज कराटेश्वर मंदिराचं दर्शन घेऊन आता आपण आलोय जय विनायक मंदिर, रत्नागिरीमध्येच आहे. तुम्ही समोरील सुंदर परिसर पाहू शकता. इथे मस्त गार्डन वगैरे आहे. नेपाळला आहे तू, नेपाळला रे. गाईड मस्त व्ह्यू आहे, बघू शकता. गाईज मंदिराच्या एंट्रीलाच समोर मस्त कुंड आहे. आणि गाईज कुंडात फिश सुद्धा बघू शकता. मस्त लाल मासे आहेत, काळे मासे आहेत. फिश आहेत का? गाईज मस्त पैकी व्ह्यू आहे, बघू शकता तुम्ही. खूप भारी वाटतं इकडे, मस्त थंड वातावरण सुद्धा. तुम्ही पण येऊन बघा एकदा. चला आता आपण पहिला दर्शन करून घेऊ. मंगलमूर्ती. मस्त आहे की आपल्या इथलं सुद्धा दर्शन झालेलं आहे. आता आपण इथून निघत आहोत. गाईज जस्ट आपण आलोय गणपतीपुळे. तर चला आता आपण श्री गणेशांचं दर्शन घेणार आहोत. आणि मस्त समोर व्ह्यू सुद्धा खूप भारी. चला गाईज आज सॅटरडे असल्यामुळे क्राऊड सुद्धा तुम्ही बघू शकता. गाईज दर्शनाला गर्दी बघू शकता. नाही करून 1 तास तरी नक्की लागेल आम्हाला. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. 1 2 3
गणपतीचा जय जयकार मोरया 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 जय. गाईज मंदिरात मोबाईल अलाउड नाही आहे, सो तुम्ही समोरील व्ह्यू बघू शकता. मस्त आहे की दर्शन झालेलं आहे आपला. गाईज मंदिराचा परिसर वाव काय सीन आहे गाईज. आणि ढगाळ वातावरण खूप भारी वाटतंय आणि समोरच बीच. त्यासाठी फोन केले तुला मी आता टीव्ही. तर चला गाईज इथून आता आपण निघत आहोत. हे आता कुठे जायचं डायरेक्ट मालवण कॉलिंग. चला गाईज मालवणचा 5 तासाचा प्रवास करायला आमच्याकडे माऊली रिक्षा आहे, त्याच्यामुळे आम्हाला भरपूर टाईम लागेल. जरा इंजिन पण जरा गार व्हायला पाहिजे, त्याच्यामुळे आम्हाला स्लोच जायला लागेल. तर चला गाईज ऑन द वे मालवण. पहिल्यांदाच आपली माऊली कोकण दर्शन करते. आता गणपतीत पाहण्याचा विचार, त्याच्यामुळे आधी स्टार्टिंगला बघतो मी कसा वाटतंय ते. अंदाज काढलाय का? अंदाज काढतो आम्ही. गाईज चला मस्त आहे की आपण आता प्रसाद घेतलेला आहे आणि सो इथून आता आपण जाणार आहोत मालवणला. आणि आजचा सॅटरडे असल्यामुळे क्राऊड बघू शकता, फुल पब्लिक. आपण मस्त आहे की आता शॉपिंग करून घेऊ पहिला आणि सो लगेच तुझा पहिला लगीन झालं ना. तर चला शॉपिंग करून घेऊ, त्याच्यानंतर ब्लॉग कंटिन्यू करू. गाईज या चला मस्त की मॅगी खायला. चम्मच उड्या आहे का ना खेळ बाबा. यो चम्मच कसला गेलो यांनी नारळाच्या कवटीचा. अरे वा घरचे आणले काय चम्मच. नवीन चम्मच लॉन्च झालेला आहे. तुम्हाला हा चम्मच कुठेच भेटणार नाही, हा फक्त इथं मालवण मध्येच भेटतो, कारण हा नवीन चम्मच आहे. चोरून खाल्ली नारळा चोरून नव्हती. सो आता आपण आहोत मालवण मध्ये. सो आता आपण आलोय राजकोट येथे आणि इथे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा स्मारक तुम्ही बघू शकता आणि समोरील व्ह्यू सुद्धा तुम्ही पाहू शकता. तर चला आता आपण आतमध्ये जाणार आहोत. आणि समोरच श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा स्मारक. आणि समोरचा परिसर सुद्धा वाव मस्त खूप भारी. जय छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव महादेव. तर काही तुम्ही समोरच सिंधुदुर्ग किल्ल्याचा व्ह्यू पाहू शकता. आणि सो आता विषय असा आहे ना, पावसाळ्याचे दिवस आहेत म्हणून बोट वगैरे बंद आहेत, आपण तिथे जाऊ शकत नाही. आणि आमचा पूर्ण ग्रुप इच्छुक होता तिथे जावं म्हणून, बट नाही पॉसिबल झालं. तर चला गाईज आपण आता श्री महापुरुष मंदिर राजकोट येथे दर्शन घेणार आहोत. आणि सो बघू शकता मंदिरातील परिसर. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. बा वाव काय सीन आहे कडक. खाला हा पॅन्टचा ना झाला विषय. हे काय भाई पर्यटक स्थळ झाली हो, काय बोलत आता तेच नाही. बऱ्याच ठिकाणी बघल्या मी पण. कसं आहे माहिती आहे काही या ठिकाणी ना श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक असून इथे आहे ना बहुतेक लोक आहेत ना हाफ पॅन्ट रिपोर्ट घालून देतात. तर हे नाही करायला पाहिजे, ज्याचं त्याला समजायला पाहिजे आपली संस्कृती अशी नाही. इथे तर नाहीच यावं असं. तर चला आता आपण विचारू कोणाला तरी.
एक बोर्ड वगैरे लावायला पाहिजे होता. छत्रपती शिवाजी महाराजांचाच स्मारक आहे इथे. नाही पाहिजे. आणि आम्ही बरेच ठिकाणी बघितलं लेडीज वगैरे आहेत ना, असं नाही पण इथे लेडीज सिक्युरिटी पण कडक ठेवली पाहिजे. तुम्ही नवीन येतो तुम्हाला माहिती नाही. पोलीस स्टेशनला जरी अर्ज केला ना, नाही पोलीस स्टेशनला अर्ज केला किंवा काही ग्रामपंचायत वगैरे नगरपालिका तिथे अर्ज केला ना, ते इथे असं बॅनर काय होता तिथे ट्रिपवर टॅन हां ते अलाउड नाही पाहिजे असं बॅनर लावला ना, जेणेकरून पुढचे येणारे पब्लिक आहे ना ती बॅनर वाचून तरी येईल बाबा इथे अलाउड नाही आहे. तर चला आता आपण इथून निघत आहोत. आणि सो या आता कुठं जायचे रवीर, कुठे आता आता इथं अलिबाग आहे काशीद बीच. कुठं पण जा आम्ही गाडीत उतरणार नाही. असं आहे का? कामांजली चड्डी बोली आली इकडे बघ ना डायरेक्ट गाडी. चला म्हणजे चला तार करली ना मस्त की आपण आलोय आता तारकर्ली बीचवर. आणि सो आपली पोरं जेवायला बसल्यात. मस्त आपण चिकन थाली घेतली, पहिले जेवून घेऊ त्याच्यानंतर ब्लॉग कंटिन्यू करू. तारकर्ली बीचवरील समोरचा व्ह्यू. आणि सो आता आपण बीचवर चालू झालोय. आणि इकडे डोक्यावर बाटली ठेवले बघा, प्लॅस्टिकचे ना, तुम्हाला हॉटेल काचेची आहे, जमणार नाही. काय वारा सुटले ना जयस. हा इथल्या 11 लाटा खवलल्या. चला वा वॉटर सीन गाईज. तिकडं आमचा फोटोशूट चालू आहे. वाव मस्त सीन गाईज. येणारा लाटा, येणारा वारा आणि या मोसमचा आनंद घेताना गरम भगत आणि जयेश दादा पाटील आणि कार्तिक भगत. तर चला आता आम्ही चालू आंबोलीला. नाही चाललो काय जे फसवतं. चला आता आपण जाऊ बघू समुद्रावर आंबोलीला. चला काही चला. योगेश भारी आहे पण तारकर्ली. अरे वारे पेक्षा मस्त आहे भारी. चला अंकोलीला. ए चल भाई, तुम्ही काय काढले बघू देवा ना. बाबा यो प्रेमाचा फुलबागरू यो बघ. चला अंघोल कराल तर. हा चल चला लवकर भाई. तू चल अरे याला घ्या. काही इकडे हाती टाकले बघा ऐकायला. चला 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 हे संदेश भाऊ घेऊ का. अरे वा म्हण नको घेऊ, मी आंघोळ करायचे यार नाही. मस्त लाटा येतात काही इथे. तारकर्ली बीच बघू शकता तुम्ही. वा वॉटर सीन काही कडक. काही मस्त आहे की आपण तारकर्ली बीचवर फुल एन्जॉय केलं. आणि आता आलोय आपण काजू घ्यायला बघू शकता. सो मालवण मध्ये आहोत आपण आता. मग 5-6 किलो जास्त घ्यायचे बघा. किती आहे दादा. मला ना सध्या 500 रुपये अर्धे. 500 रुपये अर्धा किलो ना. सोलन घेऊ मग 400 रुपये घ्या. किती घ्यायचे ते का गाईज तुम्ही बघू शकता. आपण एवढे सारे काजू घेतले ऑटोला. नुसता काजूचा पुरा आता. क्या वाल्यान रेट करांना चिकल्या पण 880 करत तुझं. 220 रुपये लावले ना पाव किलो. आता आपण इथून निघत आहोत. आणि आपले मित्र गाईज आपले मित्र बघू शकता. सो आपल्या इकडे पहिले वाकडीला होते ते. त्यांना आपली काही गावं सगळी माहीत आहेत पण मालवणला असतात ते. आणि त्यांचा विषय असा आहे का तुम्हाला काही बुक करायचं असेल ना रूम वगैरे बाय वीक वगैरे तुम्हाला काही फ्रेंडली पाहिजे असेल ना तर यांना कॉन्टॅक्ट करा. मी यांचा कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो. आणि काजू जो आम्हाला यांच्यामुळे स्वस्त भेटलेत मालवणमध्ये. काहीच टेन्शन नाही ना. विक्री भाऊ धन्यवाद लय मदत केली आम्हाला. हां चला मग निघू.
आलो तर नक्की कॉल करू तुम्हाला. चला नक्की जेऊ परत. खतरनाक माणूस आहे हो. आता आपण मस्त आहे की जेवायला बसलोय हॉटेलला आणि सो आपण मागवले चिकन हंडी बघू शकता. आणि सो आता आपण जेवणार आणि आजचा ब्लॉग आहे ना आपण इथेच एंड करणार आहोत. आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि शेअर सुद्धा करा. आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब सुद्धा करा. हे बाय करा लवकर, बाय करा. झाली आपली ट्रिप एंड झाली ना. हॅपी जर्नी. हॅपी जर्नी. बाय. कुणतरी काला जातो की नाही. चलो गाईज बाय.